देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सत्ता परिवर्तन केलं आणि खरे या देशामध्ये विकासाची गंगा काय असते, विकास काय असतो, विकासापासून वंचित राहिलेल्या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून या देशामध्ये चालू झालं। आज नरेंद्र मोदी असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या समाजामधील वंचित घटकांना डोळ्यासमोर ठेवून केंद्रबिंदू मानून ज्या योजना चालू केल्या त्या योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालं। या उलट या काँग्रेसच्या राजवटीमध्ये सर्वसामान्य 18 पगड जाती धर्माच्या विकासाचं काय मड्याच्या टाळूवर लोणी खाण्याचं काम या काँग्रेसवाल्यांनी केलं। यांनी विकास कुणाचा केला तो स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःच्या बगलबच्च्यांचा विकास केला। यांनी विकास कुणाचा केला, 4-5 गुत्तेदारांचा विकास केला। पण माझा गरीब माणूस हा गरीब ठेवण्याचं पाप या काँग्रेसवाल्यांनी केलं आणि ह्या काँग्रेसवाल्यांना धडा शिकवण्याची निवडणूक आहे। आज आम्ही लातूर शहरामध्ये फिरत असताना रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, पिण्याचं पाणी वेळेवर येत नाही। जर तुम्ही सर्वसामान्य गरीब माणसाला पिण्याचं पाणी देऊ शकत नाहीत, नाली देऊ शकत नाहीत, रस्ता देऊ शकत नाहीत, तर तुम्हाला मतं मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? आणि जर तुम्ही आमच्या लातूरमध्ये लातूरकरांच्या मताच्या जोरावर सत्ता भोगताय पण त्या सत्तेचा भोग आणि उपभोग फक्त स्वतःसाठी करत असाल तर तुम्हाला ही लातूरची जनता कधी माफ करणार नाही, याचा आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना। आता 4 दिवसापूर्वी आपले मुख्यमंत्री लातूरमध्ये येऊन गेले। त्यांनी आपल्या लातूरचं विकासाचं मॉडेल कसं असेल, या लातूरचा विकास कसा आम्ही करू याचा आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणी केली। आणि गेल्या 11 वर्षामध्ये या देशातली, या राज्यातली मोठी मोठी शहरं बदलण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून झालं। या लातूर शहरामधली पाणी पुरवठा योजना असेल, या लातूर शहरामध्ये भुयारी गटार योजना असेल, या लातूरमधला शादीखाना असेल, या लातूरमध्ये सुनीलजी डॉक्टर साहेब तुम्ही सांगायचं विसरलात, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवर 75 फुटी बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्याचा निर्णय या भारतीय जनता पक्षाने घेतला आणि त्याच्यासाठी 20 कोटी रुपये मंजूर केले। ज्यावेळेस हा निर्णय झाला त्यावेळेस या लातूरच्या आमदारांनी त्याला विरोध केला। काय म्हणून विरोध केला? एक पुतळा असताना दुसरा पुतळा बसवायची गरज काय? अरे तुमचं का पोटात दुखतंय? जर आमचं सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करत असेल, आमच्या आंबेडकरी जनतेचा अस्मितेचा विषय करत असेल, या काँग्रेसवाल्याच्या पोटात का दुखतं याचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे। आज अमरजी आमच्या लातूरमध्ये अनेक भागामध्ये काँग्रेसच्या रेशनची दुकान आहेत, बरोबर आहे का नाही? पण आमच्या गोरगरीब जनतेला रेशन मिळत नाही। आपल्या नरेंद्र मोदीने सगळ्यांना मोफत रेशन दिलं, गहू तांदूळ मोफत मिळतोय। आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 1,500 रुपये महिना चालू केला। ही योजना चालू करत असताना हे काँग्रेसवाले कोर्टामध्ये गेले, ही योजना बंद केली पाहिजे। आणि आजही ते काय म्हणतात की योजना बंद होणार आहे, पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला जाहीरपणे सांगितलंय जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, तोपर्यंत आपल्या लाडक्या बहिणींचे पगार चालू राहणार आहेत। आता इथं बसलेल्या माझ्या बहिणी आहेत, याच्यातल्या 90% बहिणींना 1,500 रुपये महिना पगार चालू असेल। चालू आहे का नाही? बंद झाला का? मग हे काँग्रेसवाले कशासाठी बोंबलेत? अरे तुम्ही तर 1 रुपया देऊ शकला नाहीत, पण आमच्या देवेंद्रजीने, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आमच्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिलेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये अजून वाढ केली जाणार आहे। आज आता आमच्या त्र्यंबक राणेंनी सांगितलं की ज्या या लातूर शहराचं नेतृत्व करणारे आमदार, त्यांना लातूर शहराचा विकासाचं मॉडेल काय असावं, लातूरमध्ये कुठल्या विकासाची गरज आहे हे जर अजून समजलेलं नसेल तर तुम्ही मतं कशासाठी मागता, हा खरा प्रश्न आहे। आणि आज तुम्हाला मी सांगतो की आमची दिल्लीमध्ये सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे, राज्यामध्ये सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे। तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला आठवण करून देतो, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र विलासरावजी देशमुख काय म्हणायचे, आमची सत्ता दिल्लीत, आमची सत्ता आहे मुंबईत, आमची सत्ता आहे लातूरमध्ये, आमची सत्ता द्या म्हणजे विकासाचं खरं तुमच्यापर्यंत वाढपी तुमच्यापर्यंत असला तर तुमचा वाढपी असला तर विकासाचा निधी तुमच्यापर्यंत येईल। आज तेच आम्ही सांगतोय, दिल्लीत आमची, मुंबईत आमची, लातूरमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता द्या
सरकार द्या आणि त्या माध्यमातून आपला विकास करून घ्या. आम्हाला सर्वसामान्य 18 पगड जाती धर्माचा विकास करायचा आहे. आज माझ्या लातूरमध्ये नरेंद्र मोदींनी एक स्वप्न बघितलं की माझ्या देशातला कुठलाही गरीब माणूस कच्च्या घरात राहता कामा नये. पंतप्रधान आवास योजना म्हणून त्यांनी आवास योजना चालू केली. आज मी रेणापूरला अमरजी आज रेणापूरला गेलो आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला की वाळू खूप महाग झाली आहे, त्याच्यामुळे आपल्या घरकुलवाल्यांना जरा वाळू विकत घेता येत नाही, त्या घरकुलासाठी वाळू मोफत देण्याचा निर्णय झाला. 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय झाला आणि त्याचं आज आम्ही मंजुरी पत्र द्यायला गेलो होतो. आज रेणापूर सारख्या तालुक्यामध्ये 10,000 घरकुलं मंजूर आहेत. आपल्या लातूरमध्ये सुद्धा हजारो घरकुलं मंजूर झाले असतील. ज्या काँग्रेसच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झालं नाही त्या आमच्या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या लातूरमध्ये विकास करून दाखवलाय. आणि या लातूरचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही, हे तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही आलो. आज आमचे उमेदवार तुम्ही बघा उच्च शिक्षित आहेत. आमच्या अभिजित पाटील इंजिनियर आहेत, आमच्या पूजाताई MA झालेल्या आहेत, आमच्या हेमांगीताई डिग्री झालेल्या आहेत, आमचे हरिओम काय शिक्षण आहे BA. म्हणजे सगळे उमेदवार आमचे रागिणीताई उच्च शिक्षित आहेत, आमचा प्रवीण आंबुलकर इंजिनियर आहे. म्हणजे एकही उमेदवार आमचा अशिक्षित नाही, उच्च शिक्षित आहेत. आमचा एकही उमेदवार कब्जेवाला नाही, आमचा एकही उमेदवार दादागिरी करणार नाही, गुंडागर्दी करणार नाही. आमचे उमेदवार तुमची सेवक म्हणून सेवा करणारे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. त्याच्यामुळे आमची विनंती आहे तुम्हाला हात जोडून. कारण मी ऐकलो या भागामध्ये दहशत पसरवण्याचं काम केलं जातं, पण या रमेश कराडने तुझ्या बापाची दहशत मोडून काढली आहे. तू तर चिल्लर आहे. त्याच्यामुळे माझ्या सगळ्या गोरगरीब जनतेला विनंती आहे, तुम्ही कुणाच्या दहशतीला घाबरू नका. आरेला कार्य म्हणण्याची ताकद ठेवा. हा रमेश कराड तुमच्या केसाला धक्का लागला तर हा तुमच्या पाठीमागे उभा आहे. आणि माझी समोरच्याला विनंती आहे, बाबा तुझ्या बापाला धडा शिकवलाय, तू माझ्या नादाला लागू नको. त्याच्यावर माझी सगळ्यांना विनंती आहे, आता राहिले 4 दिवस, 15 तारखेला मतदान आहे. तुम्ही मागच्या नगर परिषद निवडणुकीचे निकाल बघितले. या महाराष्ट्रामध्ये 75% नगरपालिका ह्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आलेल्या आहेत. आणि येणाऱ्या आता ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त महानगरपालिका ह्या भारतीय जनता पक्षाच्या निवडून येणार आहेत. याचं कारण एक आहे की आमच्या भारतीय जनता पक्षाने विकास केला. विकासाच्या जोरावर आम्ही मतं मागतोय. आम्ही कुणाच्या स्वाभिमानासाठी, कुणाच्या प्रतिष्ठेसाठी, कुणाला तरी भावनिक करून आम्ही मतं मागत नाही. आम्हाला आमच्या प्रभागाचा विकास करायचा, आमच्या गोरगरीब 18 पगड जाती धर्माच्या लोकांचा विकास करायचा आहे. त्यांच्या मूलभूत